नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्री मधील सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम यामधला एक अत्यंत महत्त्वाचा थेरम अभ्यासणार आहोत. थेरम ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री and 90 डिग्री ट्रायंगल. If the measures of angles of a triangle are 30 degree, 60 degree and 90 degree, then the side opposite to 30 degree is half of the hypotenuse and the side opposite to 60 degree is root 3 by 2 times that of the hypotenuse. This theorem we have studied in the 9th standard also. Understand? Now let us draw the figure. Yes. बघा आता हा ट्रायंगल ए बी सी आहे, ज्याच्यामध्ये अँगल ए 30 डिग्री आहे, अँगल बी हा 90 डिग्री आहे आणि अँगल सी हा 60 डिग्री आहे. जर एखाद्या त्रिकोणाच्या कोनांची माप 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश असे असतील तर अशा प्रकारच्या त्रिकोणामध्ये त्यांच्या बाजू आणि कर्णामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध असतो आणि हा विशिष्ट प्रकारचा संबंध या जो गुणधर्म आहे, ही प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी या प्रमेयामध्ये आहे. 30 अंश कोनाच्या समोरची जी बाजू आहे ही कर्णाच्या 1/2 पट असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. तर आता मी इथं आकृती काढलेली आहे त्रिकोण एबीसी ची. आता मी थोडंसं गिवन लिहून टाकतो या ठिकाणी. गिवन Yes. In triangle ABC, measure of angle A equal to 30 degree, measure of angle B equal to 90 degree, and measure of angle C equal to 60 degree. Measure of angle A equal to 30 degree, measure of angle B equal to 90 degree, measure of angle C equal to 60 degree. If the measures of angles of a triangle are 30, 60 and 90 degree, then side opposite to 30 degree is half of hypotenuse and side opposite to 60 degree is root 3 by 2 times that of the hypotenuse. Understand? To prove, what we want to prove here? To prove. Two proofs are there. Number one, side opposite to 30 degree. Which is the side opposite to 30 degree? BC is the side opposite to 30 degree. Is half of the hypotenuse, means hypotenuse is AC. BC equal to 1/2 into AC, right? Now second, the side opposite to 60 degree, 60 अंश कोनाच्या समोरची बाजू कोणती आहे? AB आहे. ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणजे AB बरोबर वर्गमुळामध्ये 3/2 गुणिले AC, राईट? आता छोटीशी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. याच्यासाठी इथं कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. बघा आता मी काय करणार आहे, हा जो त्रिकोण आहे एबीसी, याच्यामध्ये ही जी बाजू बीसी आहे, ही बाजू बीसी वाढवणार आहे. इकडे बाजू बीसी ही अशी थोडीशी वाढवणार. या बीसी बाजूवर एक बिंदू मी असा घेणार आहे, डी बिंदू, की जेवढं बीसी आहे तेवढंच बीडी होईल. इथे डी बिंदू घेतो मी असा, राईट? आणि सेग ईएडी काढतो. काय केलं मी? वी हॅव टेकन पॉइंट डी ऑन रे सीबी सच दॅट बीसी इक्वल टू बीडी अँड ड्रॉ सेग ईएडी. कोणती कन्स्ट्रक्शन केलेली आहे? Take a point D. Take a point D on ray CB such that BC equal to BD and draw seg ED, right?
आता आपल्याला प्रूफ लिहायचंय. प्रूफ, PROOF, प्रूफ. बघा आता ही इथं जे दोन त्रिकोण तुम्हाला दिसायला लागलेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABD, हे जे दोन त्रिकोण आहेत, हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप करतायत, सहज एकरूप करतायत. कोणत्यापासून दुसरीकडे बघा, बाजू AB एकरूप AB 1 2 3 इक्वल टू 1 2 3 कॉमन साइड आहे. अँगल ABC इज कॉमन टू अँगल ABD each 90 degree and BC equal to BD. Side BC is common to side BD. Why? It is construction. Therefore, these two triangles are congruent by SAS for congruency. SAS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट करता येतात. मग कॉन्ग्रंट झाल्यावर काय होईल? कॉन्ग्रंट झाल्यावर त्याचे रिमेनिंग अँगल्स कॉन्ग्रंट होतात, रिमेनिंग साइड्स कॉन्ग्रंट होतात. म्हणजे अँगल C चं माप 60 अंश आहे, म्हणून अँगल D चं माप सुद्धा कसं होईल? 60. मग आता मोठ्या त्रिकोणाचा विचार करावा लागेल आपल्याला. इन ट्रायंगल ADC मध्ये C 60 डिग्री आहे, D 60 डिग्री, मग A चं सुद्धा 60 डिग्री होतं. अशा रीतीने हा इक्विलॅटरल ट्रायंगल होतो. आणि मग आता पुढे बघूया आपण आता काय करायचं. पहिल्यांदा हे दोन त्रिकोण आपण एकरूप करूया. राईट. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD. राईट. Side AB is common to side AB. Side AB is congruent to side AB. Common side. Right. Angle ABC is congruent to angle ABD. Angle ABC is congruent to angle ABD. Why ABC is congruent to ABD? Each 90 degree is there. Each 90 degree. And side BC is congruent to side BD. Side BC is congruent to side BD. Right. Why BC is congruent to BD? Because construction. We have written here construction. Therefore, we say that triangle ABC is congruent to triangle ABD by SAS test. By SAS test for congruency. Right. If two triangles are congruent, then their corresponding angles are congruent and corresponding sides are also congruent. We want two angles. Angle C is congruent to angle D because they are corresponding angles. Therefore, angle C is congruent to angle D. Angle C is congruent to angle D. Why? Because corresponding angles of congruent to triangles, right? But measure of angle C equal to, yes. If two angles are congruent, then their measures are equal. Therefore, measure of angle C equal to measure of angle D. Measure of angle C equal to 60 degree. Therefore, 60 degree is equals to measure of angle D. Right. Therefore, measure of angle D equal to 60 degree. D equal to 60 degree. Right. आता काय होतं, या मोठ्या त्रिकोणामध्ये त्रिकोण ADC मध्ये अँगल C 60 चा आहे, अँगल D 60 चा आहे, मग हे पण 60 चा आहे. राईट. नाउ इन ट्रायंगल ADC, बिग ट्रायंगल ADC, राईट, measure of angle C equal to 60 degree dash given, right? Measure of angle D equal to 60 degree proved. Here we have written. Understand? We have proved here 60 degree. Therefore, measure of angle DAC equal to 60 degree dash. Remaining angle. Therefore, triangle ADC is an equilateral triangle. Understand? If this triangle is equilateral triangle, then its all sides are congruent. Therefore, we can write it. Why?
Why this is equilateral triangle? Because it's all angles are congruent, and we have learned that if all angles of a triangle are congruent, then it will be equilateral triangle. Understand? Triangle ADC is equilateral triangle. Therefore, we say that AD equal to DC equal to AC. Right? This is step number first because the sides of a triangle. But परंतु BC आणि DC मधलं नातं हे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलेलं आहे. BC equal to BD आहे. Understand? Means BC is half of DC. DC is double of BC. Understand? But BC equal to half of DC. Why? Construction. Therefore, BC equal to half. Instead of DC, we can write here AC. From first, right? Hence, we have proved that BC equal to half of AC. BC equal to half of AC. A from first. Statement number याला हवं तर from first. This is step number second द्या याला. And from first याला हरकत नाही. BC equal to half of AC. Right. This is the proof. First proof is there. BC equal to half of AC. Now we want to prove that AB is equal to root 3 by 2 times of AC. AB equal to root 3 by 2 times that of the AC. Understand? Now in triangle ABC. Now in triangle ABC, measure of angle B equal to 90 degree, right? Therefore, by Pythagoras theorem, we say that AC square equal to AB square plus BC square. AC square equal to AB square plus BC square. Understand? Now substitute the value of BC equal to 1 by 2 times that of the AC. Understand? From second, we can write here AC square is equal to AB square as it is plus BC means 1 by 2 into AC. It's a square, right? From second, right? Therefore, AC square equal to AB square plus 1 by 4 AC square is there, right? Square केल्यावर आपल्याला 1 by 4 AC square येते. आता हे इकडे आणल्यावर लाईक टर्म्स इकडे आणल्यावर या ठिकाणी 1 AC square minus 1 by 4 AC square equal to AB square. Understand? एक मधून 104 काढला तर 304 राहतात. म्हणजे 3 by 4 AC square equal to AB square. Understand? Now taking square roots from both sides, we get root 3 by 2 AC equal to AB. Understand? Therefore, AB equal to root 3 by 2 into AC. Right? अशा प्रकारे आपण 60° कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते हे सिद्ध केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा थेरम अत्यंत महत्त्वाचा आहे. थेरम आता 10वीला येईल का नाही गॅरंटी, 9वीला तर आलेलाच आहे. 10वीला येईल किंवा नाही प्रॉपर्टी म्हणून आपल्याला स्टडीला आहेत, परंतु याचा जो उपयोग आहे हा वारंवार आपल्याला पुढे उदाहरणामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे हा थेरम तुम्ही पाठ करून घ्यावा, याची चांगली तयारी करावी. 2-3 वेळा तुम्ही लिहावा, नीट समजून घ्यावा. आता बघा याच्यावर अशा रीतीने आम्ही सिद्ध केलेलं आहे. नंबर 1 सिद्ध केलं की BC equal to 1 by 2 AC and second EB equal to root 3 by 2 into AC, right? हे आपण सिद्ध केलेले आहे. आता याच्यावर आधारित दोन महत्त्वाचे फॉर्म्युले तयार होतात. त्यातला नंबर 1 जो फॉर्म्युला आहे, आता या ठिकाणी मी इथे लिहिणार आहे. इथे लिहून टाकतो मी या ठिकाणी साइड अपोजिट टू 30 degree equal to 1 by 2 into hypotenuse. Right?
आणि सेकंड फॉर्म्युला आपल्याला एक मिळालेला आहे की साइड अपोजिट टू इफ द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर 30, 60 and 90 degree, then that type of triangle, the side opposite to 30 degree is half of hypotenuse and side opposite to 60 degree equal to √3/2 into hypotenuse. हा थेरम खूप चांगल्या प्रकारे पाठ करून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, 2-3 वेळा लिहून काढा आणि हे 2 फॉर्म्युले पाठ करून लक्षात ठेवा. ठीक आहे, धन्यवाद.